नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं सायन्स बाय राहुल देशमुख या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण कंबाईन 2 फेब्रुवारी म्हणजे आजची जी आपली एक्झाम होती कंबाईनची, त्याचा आपण एक आन्सर की पाहणार आहोत आपल्या सायन्स विषयाची. ओके मित्रांनो, पेपर हा खूप सोपा होता. फक्त 2 प्रश्न थोडेसे अवघड होते असं म्हणता येईल. ऍक्च्युली अवघड नव्हते, ती गोष्ट आपल्याला माहित नव्हती, डाटा माहित नव्हता, पण सोपा होता. जर तुम्ही लिंक लावली असती तर सोपं तुम्हाला ते वाटलं असतं. तर ओव्हरऑल मला वाटतं 12-13 प्रश्न एकदम सोपे होते. जर तुम्ही मागचा पीवायक्यूचा अभ्यास केला असेल, ओके, मी तुम्हाला पीवायक्यूची बॅच घ्यायला सांगितली होती, पीवायक्यूची बॅच केली असती, त्यातलं होमवर्क केलं असतं, नक्की तुम्हाला पेपर चांगला सॉल्व्ह झाला असतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. तरी पण आपण बघूयात बघा की काय संभाव्य प्रश्न काय असणार आहेत, संभाव्य उत्तर काय असणार आहेत. आणि बघा या व्हिडिओमध्ये फक्त उत्तर काय असतील एवढ्यापुरता हा व्हिडिओ आहे. एक्सप्लेनेशन मी डिटेलमध्ये नंतर घेईल. ठीक आहे, चला बघा. पहिला प्रश्न जो होता बघा, ग्रुप बीचा सेट आपल्याकडे आहे. या ग्रुप बीच्या सेटमध्ये आपण जर पाहिलं तर हा प्रश्न बघा, 66वा प्रश्न हा केमिस्ट्रीचा प्रश्न होता. पहा बरं प्रश्नामध्ये काय म्हणतात की ब्रॉन्झ. आता मला सांगा, तुम्हाला मी 100 वेळा शिकवलं, ट्रिक सांगून झालेला आहे. ब्रॉन्झ, ब्रास, जर्मन सिल्वर, बेल मेटल, गन मेटल करून जा, प्रश्न येऊ शकतो. काय सोपं आहे. आपण पाहिलं होतं ब्रॉन्झ मेडल ठेवलं कॉटवर. कॉट म्हणजे कॉपर टीन, कॉपर टीन पाहिजे होतं, कॉपर टीन. बघा, निकेल नको, पीबीसीसी नको, झिंक नको. उत्तर 1. सगळ्यांना क्लिअर आहे? सोपा आहे. सोपा प्रश्न होता, जॅकपॉट प्रश्न होता. हे चुकता कामा नये प्रश्न. कारण बघा, मागच्या वर्षी पण जर्मन सिल्वर विचारला होता मागच्या वेळेला. मग तुम्हाला मी म्हटलं होतं जे प्रश्न मागच्या वेळेला येतात त्याच्यासारखे सेम प्रश्न येऊ शकतात. तर बघा, त्या अनुषंगाने बरोबर पेपर सेटरने हा प्रश्न सेट केलेला आहे. बघा, आता पुढला प्रश्न आहे बघा, रासायनिक उद्योगांमध्ये झिओ लाईटचा उपयोग कसा करतात. ओके, कसा करतात. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती. कशी, कोणती गोष्ट बघा, तर बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा, आता याच्यामध्ये आपल्याला काय माहित नाही. प्रश्न नवीन प्रश्न आहे, बरोबर, नवीन प्रश्न आपला आहे. तर नवीन प्रश्नामध्ये सहसा माहित नसेल तर उत्तर 1 देऊ शकतो, असं तुम्हाला सांगितलेली ट्रिक. पण नॅचरली बघा, झिओ लाईट आपण बघू शकतो. रासायनिक उद्योग जे रासायनिक उद्योगामध्ये आपल्याला वापरायचं आहे. ओके, तर लक्षात ठेवा, झिओ लाईट इज यूज ॲज अ कॅटलिस्ट. उत्प्रेरक आहे. उत्प्रेरक म्हणजे काय की अशी कुठली वस्तू जी केमिकल रिएक्शन मध्ये भाग घेत नाही पण त्याचा रेट वाढवते. ठीक आहे. उत्प्रेरक कॅटलिस्टचा प्रश्न, कॅटलिस्ट आहे बघा. रिफायनरीज ज्या असतात, रिफायनरी, ओके, ज्या ऑइल रिफाईन करणाऱ्या ज्या मशीन, मोठ्या मोठ्या रिफायनरी असतात, त्यांच्यामध्ये ह्या वापरलं जातं बघा झिओ लाईट. महत्वाचं आहे बघा, इम्पॉर्टंट आहे. ओके, सोपा आहे बघा, एकदम सोपा आहे. हा, चला पुढला प्रश्न. आता बघा हा प्रश्न, आता हा प्रश्न तुम्हाला आवडू शकतो, पण बघा राज्यसेवेने प्रश्न विचारला होता. राज्यसेवेने बघा, राज्यसेवेच्या पेपरमध्ये जे पीवायक्यू आहे मागचे त्याच्यासंबंधी आणि कंबाईन मध्ये पण हे प्रश्न विचारले खूपदा. ओके, तर बघा एक सोपा होता. गणिताची बॅच तुमची आपली माझी केली असती, 20 रुपयाची बॅच होती. 20 रुपयामध्ये सगळे प्रश्न कव्हर केले होते. सोपा एकदम आलं असतं तुम्हाला. मोल म्हणजे काय आणि वगैरे. बघा काय प्रश्न आहे की 100% अभिक्रिया आणि पुनर्प्राप्ती लक्षात घेऊन फॉर्मॅल्डिहाइडचा 2 मोल पासून किती ग्रॅम हायड्रोजन मिळू शकेल. ओके, हाऊ मेनी ग्रॅम्स ऑफ हायड्रोजन कॅन बी ऑब्टेन फ्रॉम द 2 मॉलिक्युल्स ऑफ फॉर्मॅल्डिहाइड. एकदम सिंपल बघा, किती मोल हायड्रोजन मिळणार. आता सिंपल भाषेमध्ये बघा, HCHO हा फॉर्म्युला आहे फॉर मॉल्डाइहाइडचा. ओके, आता बघा लक्षात ठेवा, याच्यामध्ये हायड्रोजन 2दा आहे, कार्बन 1 आहे आणि ऑक्सिजन 1दा आहे, बरोबर. जेव्हा या सगळ्यांचा आपण ऍटॉमिक मास एकत्र करू, बरोबर, जेव्हा आपण हायड्रोजनचं, कार्बनचं, हायड्रोजनचं पुन्हा ऑक्सिजनचं हे ऍटॉमिक मास एकत्र करू, बघा हे दिलं इथे. ओके, अणुभार एकत्र करू, तेव्हा आपल्याला मिळणार एकूण भार मिळेल. एकूण काय मिळणार, एकूण जे काय मिळेल एक्स ग्रॅम मिळेल, एक्स ग्रॅम. आणि यालाच म्हणतो आपण 1 मोल, बरोबर. याला आपण म्हणणार 1 मोल. ठीक आहे, पण आपल्याला काय म्हटलंय 2 मोल. मग 2 मोल मला सांगा, 2 मोल जर म्हटलं आपला तर प्रत्येक 2 येईल, म्हणजे ऑक्सिजन 2, हायड्रोजन. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे. हायड्रोजन 2, कार्बन 2, हायड्रोजन पण 2. ठीक आहे, मग आपला फक्त विचारलाय किती हायड्रोजन आहे. 2 हायड्रोजन आहे. मग मला सांगा, हा पण 2दा घेऊ शकतो, हा पण 2दा घेऊ शकतो, म्हणजे 2 एकूण 4 हायड्रोजन यायला पाहिजे. 4 हायड्रोजन, बरोबर, 4 हायड्रोजन यायला पाहिजे. मला सांगा एका हायड्रोजनचा किती आहे ऍटॉमिक वेट, तर 1 आहे. 4चं किती, 4 गुणला 1, 4 ग्रॅम म्हणजे 4 ग्रॅम. बघा 4 ग्रॅम मध्ये आपण मोजतो मोल. ठीक आहे, उत्तर 3. सोपं आहे, एकदम सोपं आहे बघा, एकदम सोपं. व्हेरी व्हेरी सिम्पल क्वेश्चन. ठीक आहे, जाऊ पुढे. हा, आता बघा हा प्रश्न तर काय म्हणतो मी तुम्हाला, जॅकपॉट प्रश्न आहे. अरे खूपदा शिकवलं बाबा, खूपदा शिकवलं, शिकून थकलो हे स्पायरोगायरा. ठीक आहे, आता बघा थोड्याला झूम करायचं का, थोडं झूम करायचं आपण याला. हा, आता बघा कॉमन सेन्स वापरू शकतात आणि डाटा पण आहे आपल्याकडे. कॉमन सेन्स आपल्याला काय म्हणतो बघा, बघा शैवाल आणि त्यांचे प्रकार आपल्याला विचारले. आता मला सांगा, आपण ऑलरेडी पाहिलं शेवाळ म्हणजे काय. शेवाळ म्हणजे स्पायरोगायरा म्हणजे काय, शेवाळ आहे, शेवाळ.
शेवाळ शेवाळ कोणत्या रंगाचं असतं? हिरव्या रंगाचं. हिरव्या रंगाचं शेवाळ म्हणजे काय? क्लोरोफायसी. क्लोरोफायसी. मग अचं उत्तर यायला पाहिजे 3. एकच ऑप्शन आहे बघा, कुठलं तिसरं. सगळ्यांना क्लिअर आहे? ओके, क्लिअर सगळ्यांना? काही डाऊट कॉलेजपर्यंत? हां. आणि आता मला सांगा, मग हे आपले ज्या नोट्स आहेत, आपल्या ज्या नोट्स होत्या नोट्स, त्या नोट्समध्ये तुम्हाला मी क्लिअर कट सगळं क्लिअर कट शिकवलं. क्लिअर कट एकदम बघा. थॅलोफायटामध्ये तुम्हाला मी प्रकार पण शिकवले होते आणि त्या प्रकारामध्ये ओके बघा हा प्रश्न हा आहे बघा, थॅलो एकदा बघून घ्या. बघा हे तुम्हाला मी शिकवलं होतं बघा, लाल शैवाल. बघा दिसतंय का सगळ्यांना? लाल शैवाल. ओके, थोडंसं मला वाटतं हे ब्लर असेल. लाल शैवालमध्ये काय बघा, ग्लासिरारिया, पोरफायरा, जेलिडियम, बटाकोसोरस, पॉलिसायफोनिया लाल शैवाल आहे. पॉलिसायफोनिया लाल शैवाल आहे. बरोबर आहे का? पॉलिशैवाल बघा, पॉलिसायफोनिया आहे का? यस. लाल शैवाल यस. क चं उत्तर 4. एकच ऑप्शन आहे बघा, कुठलं? 3. क्लिअर आहे? नोट्समधनं असे प्रश्न आहेत बघा. ओके, आता तो जर्मन सिल्वरचा प्रश्न बघा. ओके, हा जो प्रश्न होता जर्मन सिल्वरचा, तो प्रश्न जो होता ब्रॉन्झचा प्रश्न, तर सगळे मी तुम्हाला ट्रिक सांगितले ऑलरेडी. ठीक आहे, जायचं पुढे. हा चलो बघा, पुढलं हात. कोणते फळ पिकवणारे हार्मोन आहे? हार्मोन्स ऑफ प्लांट सांगितलं होतं. ऑक्झिन, जिबरलिन, सायटोकाइन, इथिलिन. हे महत्वाचे आहेत, आयोगाने खूपदा विचारलेले आहेत. ओके, शिकवलं सुद्धा आहे तुम्हाला आणि सोपं होतं. पीवायक्यू मधला प्रश्न होता, पीवायक्यू मध्ये शिकवला 100दा. ओके, आयोगाचं नाव घेत नाही तुम्ही. बघा 4 हार्मोन्स होते का? बघा बघा आपली नोट्स आहे बघा, टाकली होती आपल्या टेलिग्रामवर. काय बघा, ऑक्झिन, जिबरलिन, सायटोकाइन. इथिलिनचं काय म्हणतो? फळ पिकवणारे रायपनिंग हार्मोन आहे का? येस, असणारच 100%, असणारच 100%. ओके, 100% असणारच, लक्षात घ्या. ठीक आहे, आलं उत्तर? हा ओके, पहा काय उत्तर आहे. एकदम सिंपल आहे बघा. काय सिंपल आहे? इथिलिनचं उत्तर आहे 70चं. पुढला प्रश्न बघा. हा आता बघा, हा जो प्रश्न आहे, काही लोकांना हा प्रश्न उलटा वाटेल, पण तुम्हाला मी गोष्ट समजावून सांगतो बघा याच्यामध्ये की तुम्हाला मी ऑलरेडी रोग शिकवले, प्लांट डिसीज शिकवलेले आहे. बरोबर, मी तुम्हाला सांगितलं होतं होमवर्कमध्ये काय करा म्हटलं. होमवर्कमध्ये काय करा की जे बघा तुम्हाला मी सांगितलं होतं होमवर्कमध्ये काय करायचं. तर होमवर्कमध्ये जायचं, होमवर्क करताना काय करायचं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जे मागचे प्रश्न विचारलेले आहेत ते रोग कशामुळे होतात हे तुम्ही एकदा स्वतःच्या हाताने नेटवरनं घ्या. बघा मी तुम्हाला काय म्हटलं होतं बघा, हे सगळे रोगांचे प्रश्न आता विचारले होते. याच्यामध्ये बघा भुईमुंग टिक्का, हा भुईमुंग टिक्का आला होता प्रश्न. याच्या आधी पण गव्हाचे आले होते प्रश्न. मी म्हटलं एकदा नेटवर जाऊन चेक तर करा म्हटलं होतं. मग आता मला सांगायचं, तू टिक्का जरी चेक केलं असतं, टिक्का जरी चेक केलं असतं, टिक्का बघा, थोडंसं याला झूम करू का? ओके, थोडं झूम करूया त्याला. बघा तुझं टिक्का म्हटलं असतं, तुझं टिक्का जरी पाहिलं असतं तर बघा, हा जो टिक्का हा होतो बघा, सर्कोस्पोरिडियम पर्सोनॅटम मुळे होत. लक्षात घ्या. म्हणजे क चं उत्तर 2 पाहिजे. क चं उत्तर 2 फक्त ऑप्शन 3 मध्ये आहे. ऑप्शन 3 मध्ये. क्लिअर आहे? सगळ्यांना क्लिअर आहे? ओके, हा तांबेरा खूपदा विचारलाय. पश्किन्या ग्रामीणी बघा, राजश्रीचा प्रश्न आहे आता आलेला प्रश्न. पुन्हा पीवायक्यू बस प्रश्न होता. ओके, सोपा प्रश्न आहे 71वा. पुढला प्रश्न बघा. हा आता थोडासा प्रश्न वेगळा आपण म्हणू शकतो, पण तरी कॉमन सेन्सवर याचं उत्तर आपण काढू शकतो. मी मुद्दाम मराठी फोकस करतोय, कारण भरपूर मुलं मराठी मीडियमचे आहेत. ओके, पण इंग्लिशमध्ये थोडं सोपं जातं वाचायला, लक्षात ठेवा. बघा काय प्रश्न आहे बघा, सोलर पीव्ही म्हणजे काय? सोलर फोटोव्होल्टाईक सेल. सोलर म्हणजे काय? सोलर म्हणजे सूर्यप्रकाशापासून ऊर्जा तयार होणे, सोलर सेल. बघा सोलर पीव्ही टेक्नॉलॉजीमध्ये काय होतं, सूर्यापासून ऊर्जेचं रूपांतर विद्युतमध्ये होतं. एकदम करेक्ट आहे. सोलर औष्णिक म्हणजे काय? औष्णिक म्हणजे हीट, तापमान. बरोबर. बघा मग सूर्यापासून जी ऊर्जा मिळते त्यापासून तापमान, उष्णता मिळायला पाहिजे. बरोबर आहे. हा, आणि बघा जैविक पदार्थामध्ये फक्त नायट्रोजन असतो. आता बघा जैविक म्हणजे काय असतं? जैविक म्हणजे काय? जैविक म्हणजे जिवंत गोष्ट, वनस्पती किंवा प्राणी. बरोबर. वनस्पती किंवा प्राणी जेव्हा आपण शब्द वापरतो तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, वनस्पती प्राण्यामध्ये कार्बन पण असतो. कार्बन असतो, हायड्रोजन असतो, ऑक्सिजन असतो, नायट्रोजन असतो, भरपूर गोष्टी असतात. फक्त हेच नसतं. जिवंत गोष्ट जी आहे बघा, तर बघा फक्त शब्दामुळे घोळ झाला बघा या ठिकाणी. मग आपलं विचारलंय चूक की बरोबर ते सांगा. तर पहिलं कुठलं आहे मला सांगा. पहिलं बरोबर आहे, चूक येईल का? नाही. दुसरं बरोबर आहे, तिसरं चूक आहे. ओके, मग उत्तर काय पाहिजे बघा, बरोबर आणि चूक, म्हणजे उत्तर 2 यायला पाहिजे. क्लिअर आहे? कळलं सगळ्यांना? जायचं पुढे. एकदम सोपा आहे बघा. प्रश्न कधी प्रश्न सोपे असतात. ओके, आता बघा हा प्रश्न थोडासा तुला अवघड वाटू शकतो. 11th प्रश्न आहे, पण बघा माझ्या बेसिक फाउंडेशन बॅच मध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे, लॉंजिट्युडिनल वेव्हज आणि ट्रान्सव्हर्स वेव्हज यामधला फरक काय बघा. एक फरक असा आहे बघा की ज्या सरफेसवर ज्या
वर बनतात त्याला म्हणतो ट्रान्सव्हर्स वेव्ह, ज्या खाली बनतात, पाण्यामध्ये बनतात, द्रवामध्ये बनतात, त्याला म्हणतो लॉंजिट्युडिनल वेव्स. ओके, द्रवामध्ये ज्या वेव्ह बनतात त्याला म्हणतो आपण लॉंजिट्युडिनल वेव्स. ओके, बघा बघा शब्द काय विचारला बघा, व्हॉट काइंड ऑफ वेव्स प्रोड्यूस इन द सिलेंडर कंटेनिंग लिक्विड. बघा हे सिलेंडर आहे समजा, सिलेंडर पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट तुम्ही पाहिली असेल बघा. ओके, तर याच्यामध्ये लिक्विड असेल समजा, तर कोणत्या वेव्ह बनतील मला सांगा तुम्ही. लिक्विड आहे, बरोबर, लिक्विड आहे, अशा प्रकारे पिस्टन फिरणार. कोणती मुवमेंट झाली, लेफ्ट राईट मुवमेंट. लेफ्ट राईट मुवमेंटचा अर्थ अनुतरंग, ट्रान्सव्हर्स वेव्ह तयार व्हायला पाहिजे, ट्रान्सव्हर्स वेव्ह तयार व्हायला पाहिजे. सॉरी, अनुतरंग म्हणजे काय, लॉंजिट्युडिनल वेव्ह तयार व्हायला पाहिजे. तसे बघा द्रव्याच्या आतल्या भागामध्ये तयार होतात लॉंजिट्युडिनल वेव्ह, लक्षात ठेवा. ओके, हा प्रश्न मी वाटू शकतो थोडासा 11-12 बेसिक झुकणारा प्रश्न आहे, पण सोपा प्रश्न होता. ठीक आहे, क्लिअर आहे. आता बघा, आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, अनुतरंग आणि अवतरंग दोन्ही असतं, पण तुम्हाला मी शिकवताना सांगितलं होतं फक्त समुद्राच्या लाटा याचं एक्झाम्पल होतं. ओके, मग हे इथं दिलं नाहीये, मग हे ऑप्शन कट झालं असतं, दोन्ही नाही पण कट झालं असतं, 2 ऑप्शन उरलेले आहेत. ओके, हा तो उत्तर बघा पहिलं. ठीक आहे, हे मी पुन्हा तुम्हाला एक्सप्लेन करेलच. आता बघा, विद्युत चुंबकीय वर्णपटामध्ये ओके 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 वेवलेंथ ऑफ लाईट आपलं विचारलंय, व्हिजिबल लाईट. तर मला सांगा तुम्ही, आपल्या पुस्तकामध्ये आपलं पुस्तक आहे बघा, त्या पुस्तकामध्ये चार्ट दिलेला आहे, मी याचं शिकवलं पण आहे तुम्हाला, पुस्तकातल्या चार्टमध्ये सुद्धा आहे सुद्धा. व्हिजिबल जी रेंज आहे बघा ती असते 400 ते 700 नॅनोमीटर. ऍक्च्युली बघा हे याच्यामध्ये रेंज आहे 380 ते 680 740 अशी रेंज असते, पण ही रेंज आहे बघा 4. ठीक आहे, ओके. दृश्य प्रकाश म्हणजे काय, जो आपल्याला दिसतो प्रकाश, असं यांनी आपल्याला म्हटलेलं आहे. तर बघा इतकी रेंज लेवल लक्षात ठेवा. ओके, एवढी कमी नसते बघा, मिलीमीटर नसते, इतकी कमी नसणार, लक्षात ठेवा. ठीक आहे, 75 बघा. आता बघा हा प्रश्न क्लासिफिकेशनचा प्रश्न या ठिकाणी आहे. ओके, प्रश्न खूप सोपा प्रश्न आहे. ओके, काय प्रश्न आहे बघा, थोडा झूम करूयात. बघा प्रश्न काय बघा, बघा प्रश्न आहे बघा, क्वेश्चन नंबर 75 काय प्रश्न म्हणतो बघा. प्रश्न आपला म्हणतो, सस्तन प्राण्यांच्या अंगावर केस असतात का. यस, केस असतात, ऑब्विसली. लक्षात, सस्तन प्राणी म्हणजे आपण हृदयाला 4 कप्पे पाहिजे, 3 नको. ब तर 100% यायला नको, मग ब नसल्यामुळे ऑप्शन 1 आणि 2 कट होऊन जाईल. हा, आता बघा, आता मादीमध्ये स्तनग्रंथी असतात. आता लक्षात ठेवा, दोघांमध्ये पण स्तनग्रंथी असतात, नरामध्ये पण मादीमध्ये पण, फक्त मादीमध्ये डेव्हलप होतात. आता यांनी हा कसा प्रश्न घेतलाय, कसा शब्द वापरला आपल्याला माहित आहे बघा. मॅमली ग्लँड्स आर प्रेझेंट इन फिमेल, ऍक्च्युली बोथ, दोघांमध्ये पण असतात, फक्त डेव्हलप त्या फिमेलमध्ये होतात. तसं वाक्य बरोबरच आहे, पण जर त्या अँगलने सेट केलं असेल प्रश्न तर मे बी प्रॉब्लेम होऊ शकतो, पण काही टेन्शन नाही. पण हा बघा, ड बघा, काही सस्तन प्राणी अंडी घालतात का. यस, घालतात. प्लॅटिपस, एडिकना, प्रोटोथेरिया गटामधले प्राणी अंडी घालतात. ओके, मग हे ड तर बरोबर असलं पाहिजे. मग आता मला सांगा, जर ड बरोबर असेल तर फक्त ऑप्शन 4 उरतं, म्हणजे आपला क्लिअर कट या दोघांमध्ये कन्फ्युजन दूर होतं. क ड उत्तर यायला पाहिजे. सगळ्यांना क्लिअर आहे का. ओके, आपल्या नोट्समधनं असे प्रश्न तुम्हाला सांगितलं होतं, क्लासिफिकेशन करून जा, प्रश्न सोपे येतात. ओके, प्रश्न सोपे येतात त्याच्यामध्ये. ओके, आणि बरेचदा काय करायचं बघा, प्रश्न पुन्हा येतात, मागचे प्रश्न पुन्हा येतात. ठीक आहे, तर बघा हा प्रश्न आहे बघा आपल्या नोट्समध्ये बघा, मी ऑलरेडी तुम्हाला शिकवलेलं आहे. ठिकाणी बघा, प्रोटोथेरिया बघा, प्रोटोथेरिया हे प्राणी आहेत बघा, मॅमेलिया गटामधले प्राणी आहेत, ते अंडी घालतात, अंडज प्राणी आहेत बघा, प्रोटोथेरिया. ठीक आहे, हो, व्हिजिबल नसेल तुम्हाला तर लक्षात ठेवा. ओके, डन. चला बघा, पुढला प्रश्न या ठिकाणी आहे, पायसेस, मत्स्य वर्ग. पायसेस, पुन्हा प्रश्न वर्गीकरण आला प्राण्यांच्या. ओके, पुन्हा प्रश्न आला मत्स्य वर्गामध्ये बघा, ते पूर्णतः जलीय जीवनामध्ये पण झालेले आहेत. हृदयाला 3 कप्पे आहेत का नाही. हृदयाला 3 कप्पे असतात उभयचरांपासून. उभयचर म्हणजे अँफिबियापासून असतात. हृदयाला काय 2 कप्पे पाहिजे, 2. ब चुकीचं आहे. शीतरक्ताचे आहेत का, एकदम बरोबर आहे. खवले आहेत का, खवले असतात. आता फक्त अ मध्ये काय बघा, अ मध्ये पूर्णता. आता बघ, याला अपवाद पण आहेत बरं, याला अपवाद. लंगफिश पायसेस आहेत तरी पण ते अपवाद आहेत, ते त्यांना ते जमिनीवर सुद्धा असतात. ठीक आहे, मग आता मला सांगा, या केसमध्ये आपल्याला एक माहिती आहे, ब चुकीचं 100% असेल, मग 2 आणि 4 कट होऊन जाईल. ओके, क ड बरोबरच आहे, बरोबर आहे. मग या केसमध्ये उत्तर 4 आहे, म्हणजे याचा अर्थ होतो की आपल्याला हे पण बरोबर घ्यायचं आहे. ठीक आहे, तर ते प्रश्न सोप्या अँगलने सेट केलेला आहे. ओके, आपल्या नोट्समध्ये ऑलरेडी सगळं दिलेलं आहे, पूर्ण तुम्हाला शिकवलं. पायसेस गट पूर्णच्या पूर्ण, त्याच्यामध्ये तुम्हाला पायसेसमध्ये हे पण शिकवलं होतं की पायसेसचे प्रकार कुठले कुठले. म्हणजे तुम्हाला असा कुठलाही पार्ट नाही तो सोडला आहे, सगळे पार्ट तुम्हाला प्रॉपर शिकवले होते या ठिकाणी. ओके, तर
जर अभ्यास प्रॉपर केला असता PYQ बेस्ड तर सगळे प्रश्न आली असती. फक्त 2 प्रश्न वेगळी होती, कुठली आपण बघूयात. बघा पायसेस तुम्हाला मी पूर्ण शिकवलंय. पायसेस या ठिकाणी खवले कुठले असतात, सायक्लॉइड खवले, प्लाकॉइड खवले. थोडंसं मला विजिबल नसेल पण नोट्समध्ये पाहून घ्या एकदा, ठीक आहे. चला ओके. आणि बघा आता पुढला प्रश्न बघा. हा आता हायड्राच्या नेमॅटोब्लास्ट मध्ये सापडणाऱ्या विषयाचे नाव सांगा असा प्रश्न या ठिकाणी विचारला होता. आता बघा या प्रश्नाला कसं आहे, हा प्रश्न थोडासा अवघड लेवलचा प्रश्न म्हणू शकतो आपण. ऍक्च्युली NCERTच्या 11-12 मध्ये या संबंधी माहिती आहे, पण ते एक्झॅक्ट हिप्नोटॉक्सिन आहे दिलेलं नाही. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे. ओके, मग आता बघा तुम्हाला ट्रिक काय सांगितली मी. काय ट्रिक वापरलं जाऊ शकतं आपल्याला, काय ट्रिक वापरलं जाऊ शकतं मला सांगा तुम्ही. हायड्राच्या नेमॅटोब्लास्ट मध्ये आपल्याला माहिती आहे, याला म्हणतो दंशपेशी आहे. सोडून द्या, विष शब्द आहे. विष म्हणजे इंग्लिशमध्ये काय, टॉक्झिन. मग आपण हिप्नोटॉक्सिन देऊ शकतो. हिप्नोटॉक्सिन नेटवर तुम्हाला हे सापडेल, हिप्नोटॉक्सिन असतं. तर असं तुम्ही लिंक लावू शकता याच्यामध्ये. टॉक्झिन शब्द आहे, विष आहे, टॉक्झिन, बस. ओके. हा आता मला सांगा, प्रश्न विचारला आहे विषयाचं नाव सांगा. जर नसतंच विष तर हा प्रश्न विचारलाच नसता पहिली गोष्ट, ठीक आहे. तर इथे मला त्याच्यातर्फे उत्तर 100% उत्तर 2 आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. चला जाऊ पुढे. हा खालीलपैकी कोणती लस त्वचेच्या थरामध्ये देतात असा प्रश्न आपल्याला विचारलाय. ओके, तर लक्षात ठेवा. आता या प्रश्नामध्ये बघा, या प्रश्नामध्ये उत्तर आहे बघा BCG लस जी आहे बघा ती इंट्राडर्मल असते. आपल्या बाहेरची लेअर आणि डर्मिस आणि आतल्या लेअरच्या आतमध्ये देतात BCG. हे आपण नंतर एक्सप्लेन करेल मी नेमकं काय असतं. ओके, तर तुम्हाला सांगितलं होतं लसी ज्या असतात, लसी जन्माच्या वेळेला कुठली घेतात. ओके, त्याच्यानंतर कुठली जन्मानंतर घेतात हा प्रश्न खूपदा विचारलेला आहे. आपल्या बुकमध्ये एक चार्ट आहे बघा, त्यात दिलं होतं कुठली काय देतात, कुठली लस कशी देतात असा प्रश्न, असं त्या बुकमध्ये ऑलरेडी आहे. सबक्युटानेस आहे का, इंट्राडर्मल आहे का असं दिलं होतं. तसा हा प्रश्न या ठिकाणी आहे बघा. नंतर बघा आता हा प्रश्न थोडासा वेगळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो की बायोमेडिकल कचरा. आता बघा आपण बरेचदा बघतो सुका कचरा, ओला कचरा. प्रत्येक फील्डमध्ये याचं आपण करतो वेगळ्या प्रकारे सेग्रिगेशन. तर जनरली बघा मेडिकल फील्डमध्ये जो मानवी शारीरिक कचरा असतो त्याला आपण म्हणतो ॲनाटॉमिकल वेस्ट जी असते ती पिवळी जी पिशवी आहे दाखवतं, पिवळी पिशवी. ओके, ॲनाटॉमिकल वेस्ट, ठीक आहे. ओके, त्याच्यामध्ये हे तुम्हाला माहित पाहिजे होतं ऍटलिस्ट. लिंक काही लागत नाही अशा ठिकाणी. लाल निळी पिशवी तसं आपण लिंक लावू शकतो. लाल निळी पिशवी, लाल म्हणजे काय, मग आपण म्हणू शकतो की ब्लड वगैरे किंवा एखाद्या वेळेला मेडिसिन संबंधी, ठीक आहे. आता बघा हे कसं आहे, याचा एक पूर्ण चार्ट आहे. त्या चार्टमधून गोष्टी येऊ शकतात, पण मला सांगायचं लिंक लागत नसते अशी, एकदम माहित पाहिजे तुम्हाला, ठीक आहे. ओके, आणि बघा शेवटचा प्रश्न बघा हा. प्रथिनांची कमतरता कोणता रोग होतो. 2 रोग आहेत बघा, कुठले, एक क्वाशिनोकोर आणि एक त्याला म्हणतो आपण की मॅरास्मस. ओके, मग सुकटी सुजवटी शिकवलं तुम्हाला. तुम्ही जर पाहिलं बघा आपल्या नोट्समध्ये, तुम्हाला 100% आपल्या नोट्समध्ये दिलेलं आहे बघा. ओके, तुझं नोट्स चेक केली असेल आपली, तर नोट्समध्ये तुम्हाला 100% दिलेलं आहे की उत्तर काय आहे बघा तुम्हाला दाखवतो. आपल्या नोट्समधनं सगळे प्रश्न असेच प्रश्न सगळे, काहीच डाऊट नाही याच्यामध्ये. असे प्रश्न सगळे विचारले, असे प्रश्न. ओके, बघा प्रोटीन संबंधी तुम्हाला सगळं शिकवलं होतं. प्रोटीन संबंधी की प्रोटीन्समध्ये महत्वाचे बघा इथे प्रोटीन्स बघा, प्रथिनांची कमतरता. ओके, पहा 2 रोग आहेत, कुठले सुकटी आणि सुजवटी आहे का. सुजवटी बघा, क्वेश्चन आहे. क्लिअर सगळ्यांना. बघा अशा प्रकारे ही आपली आन्सर की आहे. ओके, तर माझ्या मताप्रमाणे प्रश्न पेपर सोपा होता. बघा 3 प्रश्न तुम्हाला वाटू शकतात. पहिला प्रश्न दंशपेशी नेमॅटोटॉक्झिन, पण तुम्ही तो टॉक्झिनचा प्रश्न होता, हिप्नोटॉक्झिनचा प्रश्न. त्याच्यानंतर तुम्हाला तो सिलेंडरचा प्रश्न एखाद्या अवघड वाटू शकतो, आणि तो लाल आणि ते हिरव्या पिशव्यांचा प्रश्न. 3 प्रश्न असे तुम्हाला जवळ वाटू शकतात, पण तरी सुद्धा याला लिंक लागते. ओके, लिंक लागते प्रॉपर, ठीक आहे. म्हणजे फक्त मग मला असं म्हणता येईल या केसमध्ये की फक्त तो प्रश्न लाल हिरव्या पिशव्यांचा प्रश्न थोडासा वेगळा होता प्रश्न. ओके, आणि तो दंशपेशींचा प्रश्न थोडा वेगळा होता 2, पण तरी लिंक लागू शकते. 12+ प्रश्न यात मला यायला पाहिजे, आणि फक्त ते लाल सिलेंडरमध्ये ज्या वेव्ज आहेत ते कन्फ्युजन तुम्हाला होऊ शकतं. तर तरी सुद्धा 3 जरी सोडलं तरी 12 प्रश्न तुम्हाला यायला पाहिजे, कारण पेपर सोपा होता. ठीक आहे. चला, आय होप सगळ्यांना क्लिअर असेल. चला थांबूया. थँक्यू व्हेरी मच. ओके, धन्यवाद.